बेलखेडा येथे शेतातून बेकायदेशीर रस्ता कारवाई न झाल्याने शेतकऱ्याचा आमरण उपोषणाचा इशारा. संत्र्याची झाडे उपटून पिकांचे नुकसान केल्याचा आरोप. तक्रारीनंतरही प्रशासन मौन. रिसोड, वाशिम. प्रतिनिधी मौजे. बेलखेडा रिसोड जी वाशिम येथील गट क्रमांक मधून शेताच्या मध्यभागातून चुकीच्या पद्धतीने नवीन रस्ता तयार करून संत्र्याची झाडे उपटून टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकरी वसंता गोपाळा देवडे वय अंदाजे 44 वर्षे, व्यवसाय शेती ओढी यांनी केला आहे. या प्रकारामुळे त्यांच्या शेतातील संत्र्याच्या बागेचे व उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. याबाबत संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार देऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. देवडे यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी करत दोषींवर तात्काळ कारवाई करावी व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा न्याय मिळत नसल्याने आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान या प्रकरणी प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मी वसंता गोपाळा देवडे, राहणार बेलखेडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. माझा आदेश 21/5/2020 रोजी झालेला होता. तसेच मी पोलीस प्रोटेक्शन 19/27/2020 मध्ये भरले होते. तसेच माझा आदेश 18/7/2022 SDO साहेब हा बी आदेश झालेला होता. तरी पण गावातील काही लोकांनी उपोषण करून माझ्या शेतात जो पूर्वीचा रस्ता होता तो अडविला आणि तहसीलदार मॅडम रिसोड यांनी माझ्या शेतातील संत्र्याची झाडे पाडले. त्याच्यामुळे माझा मोठा भाऊ रामकिसन गोपाळा देवडे यांची तब्येत अत्यंत सिरियस आहे. तरी मी महसूल मंत्री यांना बरेच वेळ भेटून, कलेक्टर साहेब यांना भेटून, तरी मला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. तरी मला उपोषण करीत आहे. जर उपोषणात मला न्याय नाही मिळाल्यास आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. तरी मला योग्य तो न्याय मिळावा ही विनंती.